आहे। रत्नागिरीत आजपासून मोफत रुग्णालय सुरू होते। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेनं रत्नागिरीमध्ये श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू केलंय। आज या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा होत आहे। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे मंत्री नितेश राणे, भाजप नेते रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत। दरम्यान हॉस्पिटलमध्ये एकही रुपया न घेता उपचार केले जाणार असून वेगवेगळ्या शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरीकरांना नेहमीच अवघड शस्त्रक्रिया असतील त्यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर यासारख्या रुग्णालयांवर अवलंबून राहावं लागतं। मात्र आजपासून या सर्व शस्त्रक्रिया रत्नागिरीतीलच एका हॉस्पिटलमध्ये होणार आहेत आणि त्या देखील मोफत होणार आहेत। श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयामध्ये या सर्व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। एकही रुपया सर्वसामान्यांकडून घेतला जाणार नाही आहे। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून हे हॉस्पिटल आजपासून रत्नागिरीकरांच्या सेवेत येतं आहे। आपल्यासोबत या हॉस्पिटलचेच आणि या संस्थेचे निलेश सांबरे सर आहेत। सर, एक वेगळं पाऊल आणि तेही कोकणात आणि कोकणच्या लोकांसाठी काय सांगाल? गेल्या 15 वर्षापासून जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक काम करत होती। ते करत असताना रत्नागिरीमध्ये 2015 पासून खंडाळा आणि रत्नागिरी इथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, संगमनेर इथे संगमेश्वर इथे पोलीस भरती केंद्र, बाजूला लांजाला पोलीस भरती केंद्र सुरू होतं। परंतु इथे आल्यानंतर समजलं की इथे आरोग्याची खूप मोठी वानवा आहे, आरोग्य व्यवस्थेची। अगदी 10% पण स्टाफ मेडिकल कॉलेजमध्ये नाही। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अगदी रक्त घ्यायचं झालं गोरगरिबाला तरी एखाद्या लोकप्रतिनिधी चिठ्ठी लागते। अशा वेळेस आम्ही शासन दरबारी प्रयत्न करून शक्य न झाल्याने आपल्या संस्थेचं स्वतः रुग्णालय असलं पाहिजे। आज माझ्या बाबांचा भगवान महादेव सांबरेंचा वाढदिवस आहे। त्या दिवशी जिजाऊ संस्थेचं हे तिसरं म्हणजे पालघरचं झालं, ठाण्याचं झालं, आज रत्नागिरीमध्ये मोफत रुग्णालय अगदी मेडिसिन सहित संपूर्ण मोफत रुग्णालयाचं उद्घाटन होत आहे। आणि आजच्या दिवसापासून इथे अगदी डिलेवरी विभाग, महिलांसाठी प्रसूती कक्ष वेगळा आहे, ब्रेनपर्यंत म्हणजे छोट्या मोठ्या शस्त्रक्रियेपासून ब्रेनपर्यंत हाडाच्या सर्व शस्त्रक्रिया, डायलिसिसपासून सिटी स्कॅनपासून सोनोग्राफी, एक्सरा या सर्वच व्यवस्था, सगळ्या तपासण्या, रक्त तपासण्या या सर्व व्यवस्था मोफत करण्यात आलेल्या आहेत। एकही रुपया घेतला जाणार नाही? एकही रुपया नाही घेतला जाणार। आपल्या जिजाऊ संस्थेच्या कुठल्याच उपक्रमामध्ये एकही रुपया घेतला जात नाही। आपल्याकडे बस स्टँडच्या समोर कॉम्प्युटर क्लासेस चालू आहेत। महिलांसाठी जेवण बनवण्याच्या क्लासेसपासून टेलरिंगपासून विविध प्रकारचे क्लासेस सुरू आहेत। कुठल्याही महाराष्ट्रात जिजाऊच्या कुठल्याही उपक्रमातून एकही रुपया घेतला जात नाही। जवळजवळ 12,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत। एकाही विद्यार्थ्याचा सदा पेढ्याचाही जिजाऊ वसलेली नाही। निश्चितच आपण जर पाहायला गेलं तर एक वेगळा उपक्रम जिजाऊ संस्थेने रत्नागिरीत राबवलेला आहे आणि रत्नागिरीकरांसाठी देखील ही एक महत्त्वाची बातमी आहे की पूर्णतः मोफत उपचार या रुग्णालयामध्ये होणार आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।